नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर, प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. वेलकम, वेलकम यू ऑल. आज आपण 7 चक्रांची संपूर्ण माहिती बघणार आहोत. 7 चक्र माहिती आहे का कुणाला? 7 चक्र काय असतात? आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात. आणि हे 7 चक्र म्हणजेच बॅलन्स नसले किंवा खूप आपण त्याला एक पीडीएफ मध्ये दाखवते तुम्हाला. पीडीएफ नाही, सॉरी, स्क्रीन. आधी हे बघूया. 7 चक्र कशी असतात? जेव्हा आपण लहान असतो तेव्हा ते कडी स्वरूपामध्ये असतात. आपला जेव्हा जन्म होतो तेव्हा ते चक्र हे कडी स्वरूपामध्ये असतात आणि जसं जसं आपण मोठं होत जात असतो तसे तसे ते फुलत जातात असे. आणि प्रत्येक चक्रा सगळ्यांच्या जेवढं फुलायला पाहिजे तेवढं फुलत नाही. म्हणजेच प्रत्येक चक्र बॅलन्स नसतो. ओके. आणि बॅलन्स नसल्यामुळे भरपूर प्रॉब्लेम होतात. आणि मग ते बॅलन्स कसे करायचे? म्हणजे आपले 7 चक्र आपण बॅलन्स कसे करायचे? त्यासाठी मी तुम्हाला मेडिटेशनचं एक ऑडिओ पाठवणार आहे आपल्या ग्रुपवर. तर त्या मेडिटेशनच्या तुम्ही जर त्या प्रकारचं मेडिटेशन केलं म्हणजे 7 चक्रांचं मेडिटेशन केलं आणि जे आपण ऍक्टिव्हेशन आज घेणार होतो ती आधी ऍक्टिव्हेशन करून तसं ऍक्टिव्हेशन करून 7 चक्रांचं मेडिटेशन केलं की तुम्हाला ज्याही शारीरिक व्याधी म्हणजे एक स्त्रियांना सुद्धा जे महिन्याचं जे प्रॉब्लेम होतं तर त्याच्याने काही त्रास शारीरिक त्यांना त्रास वेदना होतात तर त्या वेदनापासून सुद्धा आपल्याला मुक्ती म्हणजे आपल्याला ते वेदना बंद होत असतात. कुणाला मायग्रेनचा त्रास आहे तर फक्त एवढं ऍक्टिव्हेशन केलं आणि 7 चक्रांचं मेडिटेशन केलं तरी सुद्धा मायग्रेनचा त्रास हा बंद होत असतो. कारण माझ्या स्वतःचे मायग्रेनचे त्रास मला भरपूर मायग्रेन म्हणजे मला मायग्रेनचा खूप जास्त त्रास होतो. मी फक्त आता तर मी हिलर आहे. त्याच्यामुळे मग मी थोडंफार अजून जास्त करत असते. पण मी लोकांना म्हणजे तुम्ही एवढं जरी केलं, तरी तुमच्या शारीरिक जेही त्रास असतील ते कमी होत असतात. तर आपण 7 चक्रांबद्दल बघूया. मी स्क्रीन शेअर करते. कुठे आहे मी? हे बघा 7 चक्र. पहिला चक्र स्क्रीन दिसत आहे सर्वांना? थम्स अप करा. स्क्रीन दिसत आहे सर्वांना? गुड. आधी आपण 7 चक्रांची जागा आणि त्यांचे बीज मंत्र काय आहेत ते बघूया. ठीक आहे? 7 चक्राची जागा आणि त्यांचे बीज मंत्र काय असतात आपण ते बघूया. तर पहिला जो चक्र असतो आपला, पहिला चक्र असतो त्याला मूलाधार चक्र. म्हणजे खालून वरपर्यंत आपण असं काउंट करत जातो. जेव्हा आपण मेडिटेशन करतो तर खालच्या चक्रापासून वरच्या चक्रापर्यंत करायचं असतं. पहिला चक्र आहे मूलाधार चक्र. त्यालाच आपण रूट चक्र असं म्हणत असतो. तर याची जागा बघा इथे आहे. ओके. आणि याचं बीजमंत्र लम आणि रंग आहे लाल. रूट चक्राचं बीजमंत्र कशासाठी लागतं? तर आपण मेडिटेशन करतो तर आपण या लमचं उच्चारण करून मेडिटेशन करायचं असतं. दुसरं चक्र आहे फक्त जागा. आपण याच्याबद्दल डिटेल्स जाणून घेणार आहोत. मी पूर्ण माहिती देणार आहे तुम्हाला. फक्त यांचे कलर आणि यांची जागा बघून घ्या की कुठला चक्र कुठे स्थित आहे म्हणून. ओके. सो दुसरा चक्र आहे स्वादिष्ठान चक्र. याचं बीजमंत्र आहे वम आणि याचा रंग आहे ऑरेंज. रंग जसं ब्लडचं कलर कसं असतं आपलं रेड. तुम्हाला वाटेल की मॅम हे कलर कशाचे आहे. जसं ब्लड कसं लाल रंगाचा असतो आपला त्याच प्रकारे या सचक्रांचे सुद्धा रंग असतात. ओके. आणि तिसरं चक्र आहे आपलं मणिपूर चक्र. याचं बीज मंत्र आहे रम. चौथा चक्र आहे अनाहात चक्र. बीज मंत्र आहे यम आणि रंग आहे हिरवा. विशुद्ध चक्र. विशुद्ध चक्र बीज मंत्र हम आणि रंग आहे निळा. थर्ड सॉरी सिक्स्थ आहे
अजना चक्र, ज्याला आपण थर्ड आय चक्र असं म्हणत असतो. तर दोन भुवयांचा मधामध्ये असतो बघा हा चक्र. आणि याचं बीज मंत्र आहे ओम. बघा, हे जे दोन चक्र असतात, थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्र, ज्याला सहस्र चक्र असं म्हणतात, तर हे दोन चक्र जे असतात ते आपले ध्यानाचे असतात. ओके. आणि लास्ट जो सातवा चक्र आहे त्याला क्राऊन चक्र, हा डोक्याच्या वर म्हणजे इथे असतो. आता बघूया मूलाधार चक्र जेव्हा कडी स्वरूपामध्ये असतो, म्हणजे समजा की तो बरोबर हे नसलं, बॅलेन्स नसलं, तर काय प्रॉब्लेम होऊ शकतात मूलाधार चक्राचं. हे चक्र जर हे चक्र कडी स्वरूपामध्ये असले तर आणि हा चक्र बघा आपल्या मानेचा म्हणजे मानेची जी सरळ ही जी आहे, रीढची जी हड्डी, तर शेवटी जे आहे तिथे एकदम काठावर उपस्थित राहतो हा चक्र. मणक्याच्या तळाशी एकदम खालच्या भागाशी हा चक्र स्थित राहतो. आणि याचा गुणधर्म काय आहे तर स्थैर्य, सुरक्षितता आणि आत्मविश्वास वाढवण्याचे काम हे मूलाधार चक्राचे असतात. आपण कधी कधी काय लोकांना दोष देत असतो की याचा स्वभाव असं आहे, हा चिडचिडा आहे, किंवा आपण एखाद्याला असं पण म्हणतो की हा खूप कोणी कोणी खूप खर्च करतो, कोणी कोणी खर्च करायला म्हणजे पैसा असला तरी त्याचे हात कसं असं मूठ बांधलेली असते, म्हणजे खर्च करण्याची मानसिकता नाही राहत. आपण नेहमी त्याला म्हणतो की याचा स्वभावच तसं आहे, पण नेहमी माणसांच्या स्वभावाला दोष देत असतो. पण इथून पुढे जर हे सात चक्र तुम्हाला पूर्ण माहिती झाले तर मला नाही वाटत की तुम्ही लोकांना दोष देणार आहेत. हे लोकांचा त्या व्यक्तींचा दोष नसून त्यांचे हे सात चक्र बॅलेन्स नाही आहे म्हणून हे प्रॉब्लेम्स होत असतात. ओके. रूट चक्र हे चक्र, हा चक्र जर बिघाड म्हणजे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आले असतील, म्हणजे जसं हड्डी तुटणं वगैरे, जे म्हातारपणी बघा ते असं काय म्हणतात त्याला, असं बेंड होते जेव्हा तो धनुष्यबाणासारखं असं बेंड, तर हे म्हातारपणीचे जे लक्षण आहे ते तेव्हा आलेले म्हणजे त्या वयामध्ये आलेले ते वेगळी गोष्ट आहे. पण जेव्हा आपण आता जशी आपण यंग आहोत आणि आपल्याला अशातले काही प्रॉब्लेम होत आहे, म्हणजे समजून चला की मूलाधार चक्र हा आपला बॅलन्स नाही आहे, म्हणजे आपल्या आरोग्यावर सतत प्रॉब्लेम होत आहे. एखाद्या झाड म्हणजे तुम्ही बघितलं असेल की एखाद्या झाडाचं जर मूळ रूट जर कमजोर आहे तर तो झाड कसं होईल. रूटच कमजोर म्हणजे तो पूर्णपणे कमजोर. म्हणजे आपला जो हा मूलाधार चक्र आहे, हा जर कमजोर, तर आपल्या संपूर्ण शरीरामध्ये कमजोरीच राहणार आहे. बरोबर. म्हणजे या चक्राला लक्षात कसं ठेवायचं की ज्या झाडाची मूळ म्हणजे जड जास्त छान, तो झाड हेल्दी आणि मोठा असं. ओके. झाडाची मुळे कमकुवत असली की झाड पडतो किंवा तो स्ट्रॉंग नाही राहत, म्हणजे त्याच प्रकारे आपला हा चक्र सुद्धा असतो. आणि ज्यांचा हा चक्र बॅलन्स करण्यासाठी आपल्याला लमचं उच्चारण करायचं असतं. आणि लमचं उच्चारण फक्त 3-3 मिनिटं, म्हणजे बाकी सगळे जे आहेत, सगळे आपले सातही चक्र आहेत, त्या प्रत्येक सातही चक्राला आपण 3-3 मिनिटं असं ध्यान करायचं असतं. ठीक आहे. दुसरं म्हणजे स्वादिष्ठान चक्र. नाभीच्या म्हणजे पोटाच्या खालच्या भागात हा चक्र स्थित असतो. याचा गुणधर्म आहे सर्जनशीलता, आनंद आनंद भावना आणि लैंगिक ऊर्जा. याचं बीजमंत्र आहे वम. आता हे चक्र म्हणजे प्रजनन अवयव आणि मूळस्थळी नियंत्रण ठेवते. बघा, ज्यांना युरिनचा प्रॉब्लेम होत असेल, वारंवार युरिनचा प्रॉब्लेम होत आहे, किंवा ज्यांचं लग्न होऊनही त्यांना मुलंबाळ नाही आहे, तर त्यांचा हा चक्र बॅलन्स नाही आहे समजा. आणि आपण बघतो
की काही काही ठिकाणी छोट्या मुलींवर किंवा काहीतरी असे अत्याचार झालेले आहे. तर हे का बरं होतं? या चक्राचं खूप जास्त प्रमाणात खुलल्यामुळे आणि तो बॅलन्स नसल्यामुळे अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. ओके. तिसरं चक्र आपलं आहे मणिपूर चक्र. नाभीच्या वर आणि पोटाच्या मध्यभागी नाभीच्या वर आणि पोटाच्या मध्यभागी हा चक्र स्थित असतो आणि याचा गुणधर्म काय आहे? इच्छाशक्ती, आत्मसन्मान आणि आत्मनियंत्रण. आपल्या सगळ्या इच्छा कुठे दडलेल्या असतात? आपण नेहमी काय म्हणतो, की आपल्या सगळ्या इच्छा पोटात दडलेल्या असतात. बरोबर आहे. हे चक्र शरीराच्या पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूला स्थित असतात. मणिपूर चक्र जो आहे तो शरीराच्या पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूला स्थित असतं. हे चक्र ज्ञानाचे प्रतीक मानलेलं आहे. मणिपूर चक्राला ज्ञानाचं प्रतीक असं मानलेलं आहे. हे चक्र शरीराच्या महत्वाच्या अवयवांना नियंत्रण करण्याची कामं आणि ऊर्जा प्रदान करण्याचं कार्य हे मणिपूर चक्राचं असतं. जेव्हा हे चक्र असंतुलित राहील, म्हणजे ज्याचाही हा चक्र असंतुलित राहील असेल किंवा कमकुवत होत असेल, तेव्हा त्यांच्याशी संबंधित अवयवामध्ये रोग म्हणजे रोग विकार निर्माण होतात. कसे तर पोटदुखीचे, लहान मुलं मोठे आतडे सॉरी पोटाचे विकार, लहान आतडे, मोठे आतडे, अपेंडिक्स, फुफ्फुसे, हृदय अशा प्रकारचे आजार होऊ शकतात. मणिपूर चक्र म्हणजे हा असतो पोटाच्या मध्यभागी आणि हा चक्र जर इनबॅलेन्स असेल तर पोटाचे आजार म्हणजे सतत पोटदुखी होतं ना, कोणाला पोटदुखीचा खूप त्रास राहतो. सतत पोटदुखीचे त्रास आहे. लहान आतडे, मोठे आतडे, अपेंडिक्सचं, फुफ्फुसे आणि हृदय आणि शरीराच्या चैतन्यशीलतेचा अधिक नियंत्रण आणि ऊर्जावान करणारा चक्र म्हणजेच मणिपूर चक्र. या चक्राला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला रमचं उच्चारण करायचं असतं. या चक्राला बॅलन्स करण्यासाठी रमचं उच्चारण करायचं असतं. चक्र समजत आहे का की फास्ट होत आहे? थोडं मला ओके समजत आहे? गुड. त्याच प्रकारे आपलं चौथा चक्र म्हणजे अनाहत चक्र आहे. चौथं चक्र आहे अनाहत चक्र. याला आपण हार्ट चक्र असं म्हणतो. छातीच्या मध्यभागी म्हणजे हृदयाजवळ हा चक्र कुठे असतो? छातीच्या मध्यभागी हृदयाजवळ. याचा रंग आहे हिरवा आणि गुणधर्म काय आहे तर प्रेम, दया, नातेसंबंध. हे चक्र शरीराच्या पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूच्या मध्यभागी स्थित असतो. मागच्या आणि पुढच्या मध्यभागी हा चक्र स्थित असतो. हे चक्र हृदय थायमस ग्रंथीला नियंत्रण करण्याचे कार्य करतो. हृदय आणि थायमस ग्रंथीला नियंत्रण करण्याचे काम करत असतं. त्यांना ऊर्जा पोहोचवण्याचे कार्य हार्ट चक्र करतो. जेव्हा राग, ताण आणि नकारात्मक भावना मणिपूर चक्रावर दबाव आणतात, तेव्हा त्यांना हृदय चक्रात स्थानांतरित करते. हृदय चक्र मणिपूर चक्राशी जोडलेले असते आणि मणिपूर चक्रातील दोष हृदयाशी संबंधित आजारांसाठी एक पूर्वअट आहे. जेव्हा हा चक्र ज्यांचाही अनाहत चक्र जर बॅलेन्स नसेल, तेव्हा त्यांना दमा, क्षयरोग आणि फुफ्फुसांशी संबंधित आजार होत असतात. तुम्ही असे बडबडे लोक बघितले आहे का? जे खूप खूप बडबडे असतात आणि कोणाकोणाला तर असं एक शब्द लाखाचं असतं. बरोबर आहे. तर त्या लोकांनी असे लोक जर असतील तुमच्या आजूबाजूला त्यांना म्हणा की या चक्रांचं ध्यान करा. रोज 3 मिनिटं ध्यान करायचं आहे. ओके.
म्हणजे गरजेपेक्षा जास्त बोलतात. थांब म्हटलं तरी थांबत नाही. आणि माणसाने इतकंच बोलायला पाहिजे आणि आपल्या शब्दाचं आपल्या इज्जत करायला पाहिजे. नाहीतर आपण बोलतोय बडबड म्हणजे असं होतं की अरे हा आला डोक्याला ताप आहे. असं नको. आपण तितकंच बोलायला पाहिजे की जितकं गरजेचे आहे. आणि इतकंही कमी नका बोलू की तुमचे शब्द एकदम करोडोचे राहो. जिथे गरज आहे तिथे बोलायचं, जिथे नाही आहे तिथे नाही बोलायचं. बरोबर. थ्रोट चक्र, विशुद्ध चक्र हा काय कुठे असतो आपल्या गळ्याच्या मध्यभागी. याचं संवाद कौशल्य जसं मी आता तुमच्याशी संवाद साधत आहे. मी तुमच्याशी बोलत आहे. बरोबर आहे. जर माझ्यामध्ये ही संवाद कौशल्य म्हणजे व्यक्त करण्याची भावना कुणाला मला स्वतःला व्यक्तच करता येत नाही. म्हणजे बोलायचं तर आहे, पण कसं बोलू? मला भीती वाटते. बरोबर. खूप लोकांचं असं असतं, की भीती वाटते म्हणजे बोलू कसं आणि काय बोलू असं. तर या विशुद्ध चक्राच्या त्या लोकांनी म्हणजे आपले संवाद अ, लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. काही-काही मनात दडलेल्या भावना राहतात, आपल्याला ते पोहोचवायचे आहे आणि ते पोहोचत नाही. इच्छा असून सुद्धा. तर त्या लोकांचं, अशा लोकांचं हे चक्र बॅलन्स नसल्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतात. ओके. हा चक्र आहे गळ्याच्या मध्यभागी म्हणजे इथे. गुणधर्म, संवाद कौशल्ये, प्रामाणिकपणा आणि स्वतःला व्यक्त करण्याची क्षमता. जसं मला तुमच्यापर्यंत म्हणजे स्वतःला व्यक्त करता येत आहे म्हणजे ही क्षमता माझ्यामध्ये आहे. ओके. त्याचप्रमाणे तुम्हाला आहे, पण करता येत नाही आहे. म्हणून अशा लोकांनी या चक्राचं ध्यान करायचं आहे. ओके. आणि मी 6वं आणि 7वं चक्र बोलली होती. हे चक्र आहे ध्यानाचे. हा आहे थर्ड आय चक्र म्हणजे इथे दोन्ही भुवयांच्या मध्यभागी म्हणजे आपल्या या कपाळावर स्थित असतो. आज्ञा चक्र याचे गुणधर्म आहे अंतर्ज्ञान, ज्ञान आणि एकाग्रता. बीज मंत्र आहे ओम. हे चक्र कमकुवत असलं, ज्यांचं समजा की हे चक्र जर कमकुवत आहे, तर त्यांना शुगर, मधुमेह तुम्ही म्हणाल की हे तर पोटामध्ये होतात आजार. पण त्या लोकांनी या चक्राचं म्हणजे ज्यांना अपचन, नाकांच्या ज्याही समस्या आहे आपल्या ज्या, ते इनबॅलन्स असले की हे आजार होऊ शकतात. म्हणजे शुगर झालं, अपचन झालं, नाकाच्या कार्यावर देखील परिणाम होत असतो आणि मधुमेहाच्या बाबतीत मणिपूर चक्राला जर आपण हीलिंग दिली, मणिपूर चक्राला आपण हीलिंग केलं, तर हे खूप छान प्रकारे कार्य करत असतात. ओके. आणि त्याचप्रमाणे 7 म्हणजे 7वा जो चक्र आहे, त्याला म्हणतात क्राउन चक्र. तो असतो इथे. ठीक आहे. हा आहे क्राउन चक्र. याला सहस्त्रार चक्र सुद्धा म्हणतात. ते डोक्याच्या शिखरावर. लहान बाळ जेव्हा होतो, तेव्हा बघा ते टाळू टाळू भरलेली असते का त्याची? नाही, लहान बाळाची अशी. म्हणजे आपल्याला जीव सुद्धा इथूनच मिळालेला आहे आणि आपला प्राण इथूनच मिळालेला प्राण सुद्धा इथूनच जात असतं. तुम्ही असं एखाद्या व्यक्तीला बघितलं आहे का, की तुम्ही कधी-कधी असं बघितलंय का, की त्या म्हणजे व्यक्ती मृत्यू पावलेला आहे आणि त्याचे डोळे असे उघडेच आहे किंवा तोंड उघडं आहे, असं. असं का होतं? तुम्हाला या मागचं कारण माहिती आहे का? या मागचं कारण माहिती आहे का तुम्हाला? हे का होतं? बघा, जेव्हा मृत्यूचं दार उघडतं, ज्या व्यक्तीची मृत्यू आलेली आहे त्याचे ते दार उघडलेलं आहे. त्याला जायचं नाही म्हणजे तो घाबरला, त्या परिस्थितीला घाबरलेला आहे. घाबरून त्याचे डोळे असे मोठे झालेले आहेत आणि त्याचा जीव डोळ्यातून बाहेर निघालेला आहे. म्हणून त्या व्यक्तीचे डोळे असे उघडे असतात. त्याच प्रकारे असं असं सुद्धा व्यक्ती असतो की मोठा तर त्या परिस्थितीला तो घाबरलेला आहे आणि त्याचं प्राण हे तोंडाद्वारे गेलेला असतो. आणि आपण अशी भरपूर लोक बघितलेली आहे की
म्हणजे जीव गेले त्यांचा, पण अजूनही वाटतात ते की झोपलेलेच आहे. असे भरपूर लोकांनी बघितले असतील की हा व्यक्ती झोपलेलाच आहे, झोपल्यासारखं दिसतो. तर असं कसं? मग तो त्या आणि जे लोक नेहमी नियमित ध्यान साधना करतात, जे ध्यान करत असतात, त्यांच्या तोंडातून किंवा डोळ्यातून असं प्राण जात नाही. म्हणजे ते लोक तुम्हाला तसेच म्हणजे झोपलेले आहे अशाच अवस्थेमध्ये तुम्हाला दिसतील नॉर्मल. म्हणून ध्यान साधना हे करायला पाहिजे. हे चक्र सर्वोच्च आध्यात्मिक साधनेचे ठिकाण आहे. सहस्रार चक्र याला म्हणतात, हे आहे सर्वोच्च आध्यात्मिक साधनेचे ठिकाण आहे. त्यांच्या सर्वोच्च अवस्थेत समाधीद्वारा ज्ञान प्राप्त होते. ही भावना किंवा विचार नसलेली शून्यता असते. अंतर्ज्ञान आणि दिव्य दृष्टी या चक्राच्या सर्वोच्च अवस्था आहेत. अंतर्ज्ञान आणि दिव्य दृष्टी या चक्राच्या सर्वोच्च अवस्था आहेत. आणि या चक्राशी कोणते कोणते अवयव अवयव वरचा मेंदू, उजवा डोळा आणि पायनल ग्रंथी कार्य, आध्यात्मिकतेची प्रगती. या चक्रासोबत कोणते कोणते ऑर्गन्स कनेक्ट आहे आपलं? मेंदू, उजवा डोळा, पायनल ग्रंथी आणि आध्यात्मिकतेचे प्रगतीचं हे चक्र आहे. चक्र समजले का? आणि या चक्रांना आता जरी तुमचा स्वभाव चिडचिडा असेल किंवा खर्च करण्याची तुमची मानसिकता नसेल, कधी कधी इच्छा होते पण खर्च करायचे नाही आहे आणि इथे जर उपस्थित असतील, त्यांच्या हातातून खूप जास्त प्रमाणात पैसा जात असेल, म्हणजे हात अशी ठेवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा हात असंच जाते आहे, तर त्या लोकांनी या सातही चक्रांचं ध्यान करायचं आहे. ओके. इथे सात चक्र सर्वांना समजले? मला थम्सअप करून दाखवा. आणि आज सकाळी शक्तिपाताला इथून सगळे होते काय? म्हणजे आपल्याला ऍक्टिव्हेशन प्रोसेस करता येते. शक्तिपाताला टॅपिंग, हो ह्या होत्या वाटते. सीमा झलके होत्या, संतोषाई मॅम होत्या, योगिता मॅम होत्या, परेश सर होते, सरला मॅम होत्या, मंजरी मॅम होत्या, अरुणा मॅम नाही होत्या वाटते. होत्या का? नाही होत्या. ऋषभ सर पण नाही होते. होतेच मला हा. ओके. मॅम, प्रकाश सर, हो हे होते सगळे. यांनी स्विच ऑन, तुमचा व्हिडिओ ऑन करा. आज आपण ऍक्टिव्हेशन प्रोसेस करून घेऊया. ओके. आज आपल्याला पाण्याची चव बदलवायची होती, पण सुरुवातीला खूप कमी लोक जॉईन झाले, त्यामुळे आपण ऍक्टिव्हेशन नाही घेतलं. आता आपण ऍक्टिव्हेशन करून घेऊया आणि पाण्याची चव आपण उद्याच बदलवूया. आता स्विच ऑन युअर व्हिडिओ. पाणी पिऊन बसा, ज्यांचं शक्तिपात झालेलं आहे. प्रकाश सर, स्विच ऑन युअर व्हिडिओ. सरला मॅम, स्विच ऑन युअर व्हिडिओ. योगिता मॅम पूजा करत आहेत. ऍक्टिव्हेशन कसे कर आता बघा, तुमचा शक्तिपात झालेला आहे म्हणजे तुमची ऊर्जा ही 10% वाढलेली आहे. ओके. आता आपण ऍक्टिव्हेशन करून घेऊ. अरे लवकर लवकर व्हिडिओ ऑन करा. इथून तुम्हाला रेकीची प्रार्थना करायची आहे जेव्हाही कुठलंही काम करत आहात तुम्ही. म्हणजे मी वॉटर चार्ज, फूड चार्ज करायला शिकवणार आहे, तेव्हा तुम्हाला आधी रेकीची प्रार्थना म्हणजे काय आहे? तर मी स्वतःची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझ्या माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत ही रेकीची प्रार्थना आहे. चला दोन्ही हात रब करा. रब 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 रब. प्रार्थना करून घ्या. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आणि उजवा हात खाली राहील आपला, सॉरी डावा हात खाली राहील, उजवा हात आपला वर राहील.
आणि आपल्याला जसं घडी कशी अशी क्लॉकवाईज फिरते त्या दिशेने, माझा हात तुम्हाला इथे उलट दिसत असेल, पण तुम्हाला असं फिरवायचं आहे सरळ. ओके. आणि काय म्हणायचं आहे, हा हात हळूवार फिरवायचा आहे, अगदी हळूवार, एवढं डिस्टन्स असू द्या. आणि म्हणायचे आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. हे आपले दोन पामचक्र, पामचक्र आहेत, रेकी आपल्या या हातातून फ्लो होत असते, प्रवाहित होत असते. चला करा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. अंदाजे 21 टाइम्स, अंदाजे आपल्याला 21 वेळा करायचं असतं. आणि हळू, खूप फास्ट असं असं नका करू कोणी पण. हळू करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला या ऊर्जा जाणवतील. हात रब करून घ्या आणि चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. 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 चार्ज, हील, एक मिनिट तुम्ही करा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्र. झाला का 21 वेळा? अंदाजे आपल्याला मोजत बसायचं नाही आहे 21 वेळा झाली की नाही. डाव्या हातात झालं असेल तर उजवा हात खाली आणि वर डावा हात. परत त्याला अजून म्हणायचं आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. चार्ज, हाताचा कपशेप असेल ना. चार्ज, सर हाताचा कपशेप, प्रकाश सर हाताचा कपशेप सरळ नका ठेवू, असं ठेवा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. 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 अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर डाव्या हाताची मूठ बांधून मांडीवर ठेवायचं आहे आपल्याला. आणि उजव्या हाताने क्राऊन चक्रावर असं करायचे. ही मूठ आपली बांधली राहणार आहे. आणि उजव्या हाताने चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. इथून आपले सगळे चक्रा स्टार्ट होत असतात. ओके, आपण आता चक्राबद्दल माहिती घेतलेली आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज,
heal and protect my seven chakra. Charge, 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 heal and protect my seven chakra. डाव्या हाताची मूठ बांधलेलीच राहणार आहे आणि नाभी चक्रासमोर म्हणजे बिंबीच्या समोर टच नाही करायचे आपल्याला. गॅप राहील. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. आपल्याला काय म्हणायचं आहे? चिपकवायचे नाही हात, इथेच ठेवायचे आहे. स्पेस अशी राहील. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. ओके. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. Charge, heal and protect my नाभी चक्रा. Charge, heal and protect my नाभी चक्रा. टॅपिंग मॅम हे करायचे आहे. आपण नाभी चक्रासमोर क्लॉकवाईज फिरवायचे आहे हाताला. यस. हाताची मूठ नाही बांधायची आपल्याला. मूठ उघडून घ्या. यस. हा. डाव्या हाताची फक्त बांधली राहणार आहे मूठ. बिंबीच्या खाली समोर. हा, नाभी चक्राला समोर. यस. हात नाही लावायचे. थोडं गॅप राहील म्हणजे हाता आणि पोटाच्या मधात. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. हळूवार फिरवायचं. एवढं फास्ट नाही करायचं आपल्याला. हळू. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. 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 अंदाजे 21 टाइम्स झाल्यानंतर डाव्या हाताची मूठ ओपन करायची आहे आणि दोन्ही हात अशी हृदय चक्राच्या वर ठेवायची आहे अशी. ठीक आहे. दोन्ही हात असे आणि म्हणायचे आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. Charge, heal and protect my body and aura. 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 Charge,
heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. तर दोन्ही हात रब करायचे आहे. एक एनर्जी बॉल क्रिएट करायचे आपल्याला. दोन्ही हात रब करा आणि एक एनर्जी बॉल बनवायचा आहे आपल्याला. बघा एक तुम्हाला एनर्जीचा बॉल बनेल. हात करा, दूर जवळ दूर जवळ दूर. हात रब करा आणि मग बघा बनतो का बॉल. प्रकाश सर हाताचा कप शेप, कप शेप, कप शेप. यस, बनतो का बॉल बघा. बनत आहे का बॉल. एनर्जी बॉल बनलं का. एनर्जी बॉल बनलं का. परत हात रब करा आणि बघा करून. बनलं. एनर्जी बॉल बनलं का. जाणवत आहे. ओके. आता हा आपल्या डोक्यावर ठेवायचा आहे. असं असं नाही ठेवायचं, असं ठेवायचं आहे. आणि डोळे बंद करा. कल्पना करा. डोळे बंद करा. कल्पना करा तुमच्या हातातून अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या हातातून प्रवाहित होत आहे. तुमच्या हातातून प्रवाहित होत आहे आणि तुमच्या क्राउन चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रात प्रवेश करत आहे. क्राउन चक्रा टू रूट चक्रापर्यंत ही ऊर्जा प्रवाहित होत आहे. प्रवाहित होत आहे आणि तुम्हाला संपूर्ण 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 स्वास्थ्य प्रदान करत आहे. संपूर्ण अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या हातातून प्रवाहित होत आहे आणि तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. संपूर्ण संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तुमचं संपूर्ण हिलिंग करत आहे. ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तुमचं संपूर्ण हिलिंग करत आहे. तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. तुम्हाला कल्पना करायची आहे की दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा ही तुमच्या हातातून प्रवाहित होत आहे आणि तुमचं संपूर्ण हिलिंग करत आहे. तुम्हाला संपूर्ण संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. असं कल्पना करा आणि म्हणू शकता तुम्ही की दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा माझ्या हातातून प्रवाहित होऊन माझ्या दिव्य उपचार करत आहे आणि मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू थँक्यू थँक्यू. हे झालं आपलं ऍक्टिव्हेशन. ओके. आता पाणी घेऊन बसायचे आपल्याला एक ग्लास. एक ग्लास पाणी घेऊन बसा. पाणी पिऊन घ्या एक घूट. चव बघा पाण्याची कशी आहे. आणि आता आपण या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आणणार आहोत. पुन्हा नारळ पाणी पाहिजे असेल नारळ पाणी चव तर नारळ पाणी चव आपण या पाण्याला देणार आहोत. ओके. तो सर्वांनी आता पाण्याला पिऊन बघितलेला आहे. तुम्हाला चव ही नॉर्मल वाटलेली असेल. ठीक आहे. आधी रेकीची प्रार्थना करा. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे.
मी माझ्या माता-पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. आता या पाण्याला आपल्याला म्हणायचं आहे, पाणी घ्या ग्लास आणि ज्यांच्याकडे बॉटल असेल त्या बॉटलचं झाकण उघडून या पाण्याला चार्ज करायचं आहे. ज्यांनी ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे चालेल, पण ज्यांच्याकडे बॉटल असेल त्यांनी बॉटलचं झाकण उघडायचं आहे. आपली रेखीची प्रार्थना झाली. आता या पाण्याला म्हणायचे आहे की मी या पाण्याची आभारी आहे आणि आपल्याला या पाण्याहून हे उजवा हात जो आहे असं क्लॉकवाईज फिरवायचे आहे आणि ही अफर्मेशन द्यायची आहे आपल्याला की हे पाणी खूप छान आहे. हे पाणी खूप छान आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. जर कुणाला नारळ पाण्याची चव पाहिजे असेल, तर नारळ पाण्याची चव तुम्ही बोलू शकता. म्हणजे तुम्ही तुमचे अफर्मेशन्स तुम्हाला तसे द्यायचे आहेत आणि हळूवार पूर्ण श्रद्धेने, नाहीतर फक्त मी करत आहे म्हणून करायचं नाही. ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा आहे त्यांचं नक्कीच त्यांच्या या पाण्याची चव तुमच्या अफर्मेशनने तुम्ही दिलेली आहे त्याच प्रकारे होणार आहे. ओके. अगदी हळूवार आपल्याला म्हणायचं आहे. हळूवार आपल्याला क्लॉकवाईज फिरवायचे आहे. मी या पाण्याची आभारी आहे. हा पाणी खूप छान आहे. हा पाणी खूप छान आहे आणि या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. हा पाणी मंदिराच्या तीर्थासारखं गोड झालेलं आहे. हा पाणी मंदिराच्या तीर्थासारखं गोड झालेलं आहे. हा पाणी मंदिराच्या तीर्थासारखं गोड झालेलं आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. हा पाणी खूप छान आहे. हा पाणी मंदिराच्या तीर्थासारखं गोड झालेलं आहे. हा पाणी मंदिराच्या तीर्थासारखं गोड झालेलं आहे. हा पाणी मंदिराच्या तीर्थासारखं गोड झालेलं आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. सरला मॅम तुम्हाला हातावर नाही फक्त ग्लासवरच फिरवायचे आहे. यस. परत एकदा करा. मी स्वतःची आभारी आहे. दिव्यरेखी शक्तीची आभारी आहे. मी या पाण्याची आभारी आहे आणि मग प्रोसेस सुरू करा. व्यवस्थित करताय का सगळे? या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. हा पाणी मंदिराच्या तीर्थासारखं गोड झालेलं आहे. हा पाणी मंदिरातल्या तीर्थासारखं गोड झालेलं आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. अफर्मेशन देत बोलायचं आहे आपल्याला. अफर्मेशन देत आपल्याला बोलायचं आहे. अंदाजे 20 मिनिट झालं असेल. तर आता आपण हा पाणी पिऊ शकतो. एक एक घुट पिऊन बघायचं की खरंच मॅजिक हुआ की. एक एक घुट प्यायचा, गटगट नाही प्यायचंय. हं. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. काय झालं मॅम? अनम्यूट करा. चव वेगळी लागते. आ तीर्थासारखी चव लागते.
तुम्ही तीर्थाई चव बोलले होते का? हा. म्हणून तीर्थाई चव आली. हम्म. कसं वाटतं तुमच्या अफर्मेशनने तुम्ही मंदिराला तीर्थाची चव तुम्ही तुमच्या घरच्या पाण्याला दिली आहे. कसं वाटत आहे? छान वाटतं. येस जितके झालं. श्रद्धेने तुम्ही कराल तितक्या सहज तुम्हाला या ऊर्जा मिळतील. यस, अनम्यूट करा सर. बोला. अनम्यूटचं ऑप्शन आलं असेल सर तुम्हाला तिथे. नाही आलं? आता आलं? तुमचं हा बोला. अरे आणखी म्यूट करा तुम्ही. बोला काय म्हणताय बोला. झालं का? चव चेंज झाली का? तुमचं कॅमेरा माईक ऑन. हा बोला. तुमचा आवाज बरोबर येत नव्हता. बोला सर. हा, चव चेंज झाली की. चेंज झाली का? अरे वा छान. हा, झाली. तीर्थासारखी चव आली त्याला. बघा तुम्ही त्या नारळ पाण्याची पण चव देऊ शकता. तुम्हाला जी चव पाहिजे आहे तुम्ही त्याच प्रकारची चव पाण्याला देऊ शकता. अनम्यूट करा, अनम्यूट करा. कुठे गेलं? आणखी कोणाच्या पाण्याची चव बदलली आणि कोणाच्या पाण्याची चव नाही बदलली? नाही बदललेली अँड्रेस करा. योगिता मॅम बदलली का पाण्याची चव? चव बदलली का? अनम्यूट करा, अनम्यूट करा, अनम्यूट करा. ऑप्शन आलं असेल तुम्हाला बघा. आलं? ज्यांच्या पाण्याची चव बदलली नाही म्हणजे मॅम बदलली का चव? पाण्याला चव तुम्हाला जी पाहिजे होती ती आली काय? पाहिजे होती ती आली नाही, पण चेंज झाली. चेंज झाली. हा बघा हे मी नारळ पाण्याचं केलं होतं, पण यस, थोडी वेगळी वाटली मला चव. थोडी चव चेंज झाली. मग पहिलंच ही तुमची वेळ फक्त पहिलीच होती. मग थोडी तरी चेंज झाली की विचार करा की झाली बा. आता नेक्स्ट टाइम तुम्हाला हे करून बघायचे. आणि ज्यांना नाही झालं प्रॅक्टिकल नाही म्हणजे तुमच्या पाण्याला चवच नाही बदलली किंवा जे तुम्हाला पाहिजे होती ती चव नाही मिळाली, तर तुम्ही नंतर सुद्धा ही प्रॅक्टिकल जे मी सांगितलेले आहे याच प्रकारचे तुम्ही प्रॅक्टिकल करू शकता आणि मग बघा की खरंच होतं का. ओके. जसं योगिता मॅमला चव नाही वाटली म्हणजे त्यांचं काहीच चेंज नाही झालं. तर त्यांनी नंतर म्हणजे घरी तुम्ही आरामात बसा 10 मिनिटं लागेल एक प्रॅक्टिकल करायला आणि करून बघा. म्हणजे मॅम म्हणतात म्हणून तर करून बघा. जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला माहिती होईल की खरंच मॅम बरोबर बोलत आहेत. म्हणजे मी बोलत आहे ते सत्य आहे का? यासाठी ते तुम्ही करून बघा. म्हणून मी नेहमी म्हणते की प्रॅक्टिकल जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही. काय? कितीही मी सांगितलं पण तुम्ही करण्याचे प्रयत्नच नाही केले तर तुम्हाला काही माहिती पडणार आहे का? नाही. आणि या डिवाइन एनर्जी एवढ्या जितके सहजतेने तुम्हाला स्वतःमध्ये घेता येईल तितक्या सहज म्हणजे जेवढे तुमचे ट्रस्ट राहील तेव्हाच या गोष्टी पूर्ण होऊ शकतात. मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगते की रेकी वर्क युअर इंटेन्शन. तुमच्या इंटेन्शनवर रेकी वर्क करत असते. आपल्याला मॅजिक नाही करायचं होतं हे पाणी हे करून. विचार करा की तुमच्या अफर्मेशन जेव्हा हा पाणी चव बदलू शकतो तर तुमच्या चांगल्या अफर्मेशनने तुमच्या घराचं वातावरण बदलू शकतं की नाही? विचार करा. बदलू शकतं काय? पाणी आपलं प्रॅक्टिकल होत आहे तुमच्या स्वास्थ्यासाठी. ज्यांना ही काही दुखत असेल तर त्यांना आपण या पाण्याला कशा प्रकारचे इंटेन्शन द्यायचे आहे हे मी तुम्हाला उद्या सेशनमध्ये सांगणार आहे. की ज्यांना संपूर्ण स्वास्थ्य पाहिजे आहे त्यांनी या पाण्याला काय अफर्मेशन द्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान होईल. फक्त ट्रस्ट ठेवायचं आहे आणि प्रॅक्टिकल करायचं आहे. ओके. आणि मी आधीपासून सांगत आहे की रेकी हा एक लेवल किंवा हे शिकण्यासाठी म्हणून नाही आहे तर ते तुम्हाला
प्रत्यक्षात जीवन जगायला शिकवत आहे. जीवन कसं जगायचं. रेकीचे 5 तत्व आपण बघितले. ते तुमच्या जीवनामध्ये आनंद देणारेच होते. मग विचार करा की आपण रेकीचे 5 तत्व, रेकीचा इतिहास आपल्याला माहितीसाठी पण रेकीचा इतिहास माहिती केलं. त्यांचे 5 तत्व माहिती केले. आज आपण 7 चक्रांबद्दलची संपूर्ण माहिती घेतलेली आहे. मग ज्या 7 चक्रामध्ये तुम्हाला जर वाटतं की माझं हे चक्र बॅलन्स नाही आहे. हे तुम्हाला जे प्रॉब्लेम वाटतात, तर त्या प्रकारे प्रॉब्लेम्सला आपण बाहेर काढू शकतो. 7 चक्रांचं उद्यापासून मेडिटेशन करायला सुरुवात करा. इथून कोण मेडिटेशन करतं? डेली मेडिटेशन करणारे आहे का कोणी? सरला मॅम करतात. मंजिरी मॅम करतात. ओके. कुठलं मेडिटेशन करता मॅम तुम्ही? मेडिटेशन कुठलं करत असता? चक्र. व्हॉइस ब्रेक होत आहे तुमचं. नेटवर्क इश्यू आहे. 7 चक्राचं कर. 7 चक्र. ओके ओके. रेकी केली आहे वाटतं तुम्ही याच्या आधी फर्स्ट लेवल? नाही, मला रेकी माहित नव्हतं काय. 7 चक्र माहित होती. ओके. मग तुम्ही ते बीज मंत्राचंच करता काय? हो, बीज मंत्राचं करते. ओके ओके. तुमच्याकडे असेल मग ऑडिओ ते 7 चक्रांचं. नाही, युट्यूबला बघूनच करते. ओके ओके ओके. अच्छा, आपण आपल्या या ग्रुपवर शेअर करणार आहोत ऑडिओ स्वरूपामध्ये 7 चक्रांचं मेडिटेशन आहे. तुम्ही कंटिन्यू करून बघा. तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे काय परिवर्तन होणार आहे, काय वेगळं होणार आहे. मग स्वतःच तुम्ही अनुभव घ्या. आणि मेडिटेशन खूप खूप पॉवरफुल असतं. खूप छान असतं. ज्याही गोष्टी म्हणजे एवढे मोठे मोठे जे संत होऊन गेले ते कसे, त्यांना का बरं त्या एनर्जीज का बरं, तर त्यांनी मेडिटेशन खूप जास्त प्रमाणात, आपल्याला काही साधू वाधू नाही म्हणायचे, एवढं नाही करायचंय मेडिटेशन. एक 40-45 मिनिटं लागतात. पण जो मी पाठवला तो फक्त 21 मिनिट्स आहे. 21 मिनिटाचा तो मेडिटेशन आहे. आणि तुम्हाला ही ऍक्टिव्हेशन, जसं मी चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय पामचक्र, दोन्ही पामचक्राचं, 7 चक्र, नाभी चक्र आणि बॉडी अँड ओरा, एवढं ऍक्टिव्हेशन करून तुम्ही 21 मिनिटं ते लावायचं आहे तुम्हाला ऑडिओ. आणि तिथे जे बीज मंत्र बोलत असतात त्या प्रकारे तुम्ही जर ध्यान केलं, तुम्हाला हे करायचं आहे, त्याच प्रकारचे ध्यान करायचे आहे. आणि जर कुणाला बीज मंत्र माहिती नसेल, सर्वांना बीज मंत्र माहिती आहे, लम वम रम यम हम ओम उम. हा, तर याच प्रकारचे आपल्याला बीज मंत्रांचं उच्चारण करून मेडिटेशन करायचं आहे. समजलं सगळ्यांना? कुणाला काही डाऊट्स, काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. ओके. आणि हा व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड होतोच, तुम्हाला माहितीच आहे. मी त्या प्रकारे आपल्या ग्रुपवर टाकतच असते. नाही समजलं असेल तर परत एकदा तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या. ओके. चला, भेटूया आपण आपल्या उद्या याच व्हिडिओवर. मला ऐकून घेतलं यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू 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 सो मच.